हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ. आज आपण बनवणार आहे गव्हाची बालुशाही. त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी साखर, 2 चमचे तूप, चिमूटभर मीठ, वेलची, दही, 2 ते 3 चमचे दही, बेकिंग सोडा, हे सर्व साहित्य लागेल. आता आपण एका पॅनमध्ये किंवा पीठ मळण्यासाठी एका पातेल्यात पीठ टाकून त्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ ॲड करूया. नंतर हे कडकडीत गरम केलेले तूप त्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया. हाताने सर्व पीठ या तुपामध्ये मिक्स करायचे आहे आणि अशा छान गुठळ्या पिठाच्या झाल्या पाहिजेत. म्हणजे पिठाला सगळीकडे तूप कोटिंग झालेलं आहे असे म्हणता येते. अशा गुठळ्या झाल्या पाहिजेत पिठाच्या. तुपाऐवजी तुम्ही डालडासुद्धा वापरू शकता. डालडा गरम करून यामध्ये ओतायचा. त्यानंतर आपण दही घेतला आहे, तर अर्धी वाटी दही यामध्ये मी टाकत आहे आणि याच दह्यामध्ये हा पिठाचा गोळा मळून बनवणार आहे. लागल तसं थोडं पाणीसुद्धा मी घेतलं आहे वरून. घट्ट असे पीठ मळून यामध्ये वाटी झाकून ठेवली. यावर 10 मिनटं आपण सेट होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत इकडे आपण साखर 1 वाटी आणि पाणी 1 वाटी पातेल्यामध्ये घेऊन पाक बनवण्याची तयारी करूया. त्या पाण्यामध्ये वेलची पावडर फ्लेवरसाठी टाकली आहे आणि आता आपण साखरेचा पाक बनवूया. पहा, 5 ते 10 मिनटानंतर आता अशा प्रकारे लहान लहान गोळे घेऊन बालुशाहीचे आकार आपण बनवूया. बोटाने यामध्ये एक गोल करायचा आहे. लहान मोठे तुम्हाला जसे आकार हवे तसे बालुशाहीचे आकार तयार करून घ्या. आम्ही लहान असताना माझी आई बालुशाही अशी एका वेगळ्या पद्धतीने बनवायची. पहा, आता मी बनवते त्या पद्धतीने. माझी आई आम्ही लहान असताना अशा प्रकारे आकार बनवायची बालुशाहीचा. दिसायला पण खूप छान लागायची आणि आम्ही खूप आवडीने खायचो. म्हणून मी सुद्धा माझ्या मम्मीसारखे आकार बनवले. काही असे केले, काही नेहमी असतात त्याप्रमाणे आकार बनवले. खूप छान दिसतात असे आकार. तर साधारणतः 10 ते 15 बालुशाया मी बनवल्या आहेत. या ज्या भेगा दिसत आहे तुम्हाला, या भेगा यामध्ये पाक मुरतो. तर अशाच भेगा या ठेवायच्या. जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा त्यात पाक मुरतो. तर इथे
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। आता आपण यामध्ये बालुशाही टाकूया। मीडियम गॅसवरच बालुशाही दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे। जनरली दुकानामध्ये मैद्याची बालुशाही बनवतात। मग मैद्याची बालुशाही कडक, छान कुरकुरीत क्रिस्पी लागते खायला, पण गव्हाची बालुशाही मात्र मऊ लुसलुशीत बनते, सॉफ्ट लागते। ती पाहिजे तेवढी कडक होत नाही। इथे पहा मी पाक बनवला आहे। आता पाक आपला रेडी आहे। तळलेली बालुशाही आपण या पाकामध्ये टाकणार आहोत। गरम गरम तळलेली बालुशाही आणि कोमट झालेला साखरेचा पाक अशा या समप्रमाणात आपण बालुशाही गरमच या पाकात टाकायची, म्हणजे जास्त पाक आतमध्ये मुरला जातो। आणि 5-5 मिनिटाला या बालुशाही दुसऱ्या बाजूने पलटून ठेवायच्या। तर पहा, अर्ध्या तासानंतर बालुशाही अशी पाकामध्ये मुरली आहे। छान लागत आहे, एकदम सॉफ्ट, मऊ लुसलुशीत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। यावर मी काजू बदामाचा किस टाकला आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। थँक यू।